श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी 2 अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होणारच आहे, पण त्याचबरोबर आईचे कृपाशीर्वाद सुद्धा आपल्याला लाभणार आहेत. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये जेवढी सेवा उपासना आपल्याकडून घडत असते, तेवढी सेवा आपण नित्यसेवामध्ये करायचा प्रयत्न जरी केला, तरी ती आपल्याकडून होत नाही. म्हणूनच आज जे मी तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे, यामुळे निश्चितपणे तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. यातले सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही, पण यातली जी समस्या तुमच्या घरामध्ये असेल, तो उपाय तुम्हाला करायचा आहे. तर हे कोणकोणते उपाय आहेत, आता हे आपण जाणून घेऊयात. तर बघा, नवरात्रीच्या 9 दिवस देवी आईची पूजा पूर्ण विधियुक्त केली जाते. या दरम्यान देवी आईच्या 9 वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा केली जाते. देवी आई आपल्या घरामध्ये आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास असते. जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल, तर काही उपायांनी आपण ह्या दोषाला दूर करू शकतो. या उपायांनी काय होतं, की आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि आपल्याला देवीची अखंड कृपा सुद्धा प्राप्त होते. तर बघा, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घटस्थापना केलेली आहे, अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे. तिथे बसूनच म्हणजे कुलदेवीच्या साक्षीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. एकतर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता, म्हणजेच नवरात्रीच्या 9 दिवसाव्यतिरिक्त तुम्हाला असं वाटलं, की पुढे ही सेवा मला कंटिन्यू करायची आहे, तर तुम्ही पुढचे म्हणजेच 11, 21 किंवा 41 दिवसांची ही सेवा करू शकता. कारण कसं आहे, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये कोणाच्या अडचणी येऊ शकतात, जसं की स्त्रियांचा मासिक धर्म येऊ शकतो, अचानक सुतक पडू शकतं. त्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की पुढेही मला ही सेवा कंटिन्यू करायची आहे, नवरात्रीमध्ये मला अडचण येऊ शकते, तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. नवरात्रीमध्ये जेवढे दिवस तुम्ही ही सेवा कराल, तेवढे दिवस करायची, अडचणीचे ते दिवस स्किप करायचे आणि पुढे ही सेवा कंटिन्यू ठेवायची. किंवा तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ही सेवा केली तरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप फरक जाणवेल. तर तुम्हाला काय करायचंय, एकतर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता किंवा तुम्ही मनातला भाव देवीसमोर ठेवून म्हणजे कुठलाही संकल्प न करता निस्वार्थपणे ही सेवा करू शकता. देवी निश्चितपणे तुम्हाला त्याचं फळ कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये देईलच. संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे. त्यामध्ये कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत हे देखील मी त्यात शेअर केलेलं आहे. तर हातामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा, त्यावरती हळदी कुंकू फूल घ्यायचे, पळीनी 2 पळ्या पाणी घ्यायचं आहे, तुमचं नाव घ्यायचं आहे, गोत्र घ्यायचं आहे, कोणत्या समस्या आहेत त्यासाठी तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करत आहात, ते देवीकडे बोलून दाखवायचं. त्यानंतर हा संकल्प तामनात सोडायचा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघत असाल, तर उरलेल्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता, हरकत नाही. तर हा उपाय तुम्हाला सकाळच्या देवीच्या आरतीनंतर आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या आरतीनंतर करायचा आहे. 2 वेळेस हा उपाय तुम्हाला करावा लागेल. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक छोटीशी चांदीची वाटी घ्यायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चांदीची एखादी वस्तू असतेच. मग वाटी म्हणा किंवा छोटीशी प्लेट म्हणा, ती तुम्हाला घ्यायची आहे. अगदीच तुमच्याकडे चांदीची वस्तू नसेलच, तर मग तुम्ही मातीची पणती घ्या किंवा ज्यामध्ये आपण धूप जाळतो, तो बाऊल तुमच्याकडे असेल मातीचा, तो बाऊल घेतला तरीही चालेल. आता जे काही तुम्ही घेतलेलं आहे, म्हणजे चांदीची वाटी घेतली असेल, प्लेट घेतली असेल किंवा मातीची पंती घेतली असेल, त्यामध्ये तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूरच का? कारण भीमसेनी कापुरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची शक्ती ही साधारण कापुराच्या वड्यापेक्षा जास्त असते, म्हणून भीमसेनी कापराच्याच वड्या घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही जिथे देवाचं सामान मिळतं तिथून हा कापूर विकत आणायचा आहे. त्या भीमसेनी कापराच्या वड्यावर तुम्हाला 2 फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत. एकतर तुम्ही त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवून घ्या, त्यानंतर त्या भीमसेनी कापरावरती ठेवा किंवा ह्या 2 लवंगांवरती तुम्ही 2 चमचे शुद्ध गाईचं साजूक तूप टाका. शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल, म्हशीचं तूप टाकलं तरीही चालेल. मग म्हशीचं तूप तुम्ही वापरणार असाल तर त्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य पेटवून घ्यायचं आहे. भीमसेनी कापूर, या 2 लवंगा आणि शुद्ध गाईचं तूप हे सर्व साहित्य देवी लक्ष्मीचं अतिशय प्रिय आहे. याच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. जसं मी तुम्हाला सांगितलं, नवरात्रीमध्ये आपण देवीच्या 9 रूपांची सेवा उपासना करतो. देवी लक्ष्मीचं रूप हे देवी दुर्गेचंच रूप आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण हा धूर सकाळच्या आरतीनंतर, संध्याकाळच्या आरतीनंतर न चुकता नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये करतो, त्यावेळेस देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. देवी लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे. ती एका ठिकाणी कधीही स्थिर राहत नाही. पण जिथे तिची सेवा उपासना केली जाते, तिला आकर्षित करण्यासाठी असे उपाय केले जातात, तिथं ती निश्चितपणे स्थिर राहते. आणि धनाविषयक काही समस्या असतील तर धनप्राप्तीचे मार्ग खुले करण्यासाठी नवरात्रीचे हे 9 दिवस तर अतिशय शुभ आणि प्रभावी आहेत.
आता हे सर्व साहित्य जोपर्यंत जळत आहे, तोपर्यंत आपल्याला कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे. एक तर तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकता किंवा महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. 11 वेळा तुम्हाला हा मंत्र पठण करायचा आहे. तर आता सकाळच्या आरतीनंतर तुम्ही हा उपाय केला, अशाच प्रकारे तुम्हाला संध्याकाळच्या आरतीनंतर सुद्धा हा उपाय करायचा आहे. नवरात्रीचे 9 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. निश्चितपणे नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल. तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, त्या दूर व्हायला लागतील. कारण कुठलीही सेवा, उपासना करत असताना ती मनात पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा ठेवून जर केली, तर तुम्हाला त्याचे निश्चितपणे फळ मिळते. तुम्हाला त्या सेवेचे अनुभव येऊ लागतात. आणि जर तुमची खूप मोठी आर्थिक समस्या असेल आणि तुम्ही संकल्पयुक्त ही 21 किंवा 41 दिवसाची सेवा करत असाल, तर तेवढ्या दिवसाच्या आतच तुम्हाला तुमच्या समस्या दूर झालेल्या दिसतील. एवढा हा प्रभावी उपाय आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होईल आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील. आता हा उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहोत, सकाळ संध्याकाळ करणार आहोत. यानंतरचा जो उपाय आहे, तो आपल्याला देवघरासमोर बसून न करता घरातील इतर रूममध्ये करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये विनाकारण वादविवाद होत असेल, पती-पत्नीचं पटत नसेल किंवा आपल्या मुलाबाळांसोबत आपलं पटत नसेल, तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच घरामध्ये एखादी व्यक्ती खूप दिवसापासून आजारी असेल, तर तिचं आजारपण दूर व्हावं यासाठी कुलदेवीकडे प्रार्थना करून हा उपाय आपल्याला त्या व्यक्तीच्या रूममध्ये करायचा आहे. जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आजारी असेल, त्या व्यक्तीच्या रूममध्ये हा उपाय केल्यामुळे तिथे असलेली नकारात्मकता दूर होईल आणि तिचा आजारपण दूर होण्यासाठी मदत होईल. या उपायासाठी तुम्हाला सगळं सेम साहित्य लागणार आहे. 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, 2 लवंगा घ्यायच्या आहेत, त्यानंतर शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला फक्त संध्याकाळीच करायचा आहे. संध्याकाळी तुमच्या देवीची आरती वगैरे झाली, तुम्ही जो उपाय आर्थिक समस्येसाठी केलेला आहे देवघरासमोर बसून, तो करून झाल्यानंतर मग तुम्हाला संध्याकाळी त्या व्यक्तीच्या रूममध्ये यायचं आहे. तिथे तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, लवंगा घ्यायच्या आहेत, तिथे एखादी मातीची पंती घेऊ शकता आणि तिथे ह्या सर्व वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यावरती तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि ह्या वस्तू जळत असताना तुम्हाला हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे. आजारी व्यक्तीच्या कानावर पडेल एवढ्या मोठ्याने तुम्हाला ती हनुमान चालीसा पठण करायची आहे. पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही हनुमान चालीसा मोठ्या आवाजामध्ये लावून देऊ शकता. आजारी व्यक्तीच्या कानावरती हनुमान चालीसेचे शब्द पडल्यामुळे त्याचा आजारपण दूर होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच आपण जे पाणी ग्लासमध्ये घेतलेलं त्यावरती हात ठेवून आपण हनुमान चालीसेचं पठण किंवा श्रवण केलेलं आहे. त्यामुळे हे पाणी सुद्धा अभिमंत्रित होईल. आता या पाण्याचं काय करायचं आहे, थोडंसं पाणी तुम्हाला हातावरती घ्यायचं, आजारी व्यक्तीच्या बेडवरती हे पाणी स्प्रिंकल करायचं आणि उरलेलं पाणी हे त्याला प्यायला द्यायचं. आजारी व्यक्तीचं खूप दिवसापासून उपचार केल्यामुळे सुद्धा आजारपण दूर होत नसेल, तर हा उपाय करून बघा. निश्चितपणे तुम्हाला काही ना काहीतरी फरक त्या आजारी व्यक्तीमध्ये जाणवेल. आता त्यानंतरचा जो उपाय आपल्याला करायचा आहे, तो आपल्याला पती-पत्नीमध्ये असलेल्या वादासाठी करायचा आहे. जर तुमच्या दोघांमध्ये सतत वादविवाद होत असेल, एकोपा नसेल, बाहेरच्या इतर व्यक्तींमुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कुलदेवीकडे प्रार्थना करून तुमच्यामध्ये असलेले वाद तुम्ही संपुष्टात आणू शकता. तुमच्यामध्ये असलेले वाद दूर होतील. बेडरूममध्ये बसून तुम्ही हा उपाय केल्यामुळे बेडरूममध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि देवीचे शुभाशीर्वाद तुम्हाला मिळतील. तुमच्यामध्ये एकोपा निर्माण होईल. तुमचे जे प्रेमसंबंध आहेत ते दृढ होतील. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेसच हा उपाय करावा लागेल. एखादी मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये सेम साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 2 लवंगा, 2 भीमसेनी कापराच्या वड्या आणि शुद्ध गाईचं तूप तुम्हाला यामध्ये घ्यायचं आहे आणि हे सर्व पेटवल्यानंतर देवी आईकडे प्रार्थना करायची की आमच्यामध्ये असलेले वाद संपू देत, आमच्यामध्ये एकोपा राहू दे, आमच्यामध्ये असलेलं प्रेम वरचेवर वाढू देत, अशी आपल्या कुलदेवीकडे प्रार्थना करायची आणि त्यानंतर 11 वेळा तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय करत असताना तुमच्या बेडरूममध्ये बसून तुम्ही दोघांनी समोर असणं आवश्यक आहे किंवा जर दोघांपैकी एकाला वेळ नसेल, ऑफिसमधून यायला उशीर होत असेल, तर कोणत्याही एका व्यक्तीने दोघांमधील वाद संपुष्टात येण्यासाठी हा उपाय नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये केला तरीही चालेल. आता हे जे 3 उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, या उपायांची वेगवेगळी कारणं आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत. यातली जी समस्या तुमच्या घरामध्ये असेल, त्या समस्येसाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. जसं की पहिला उपाय आर्थिक समस्येसाठी आहे. यामुळे तुमचे धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील. आर्थिक समस्येमध्ये तुमच्यावरती खूप कर्जबाजारीपणा झालेला असेल, तर पैशाची आवक वाढेल. त्यासोबतच घरामध्ये पैसा टिकत नसेल, अनावश्यक खर्च होत असेल, तर तो पैसा घरामध्ये स्थिर राहण्यासाठी मदत होईल. आणि जर घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल, तर या नवरात्रीच्या
नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये त्याच्या रूममध्ये तुम्ही हनुमान चालीसेचं पठण केल्यामुळे त्याच्यातलं आजारपण दूर होण्यासाठी मदत होईल आणि त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला लागेल, एवढा हा प्रभावी उपाय आहे. आणि पती-पत्नीचं पटत नसेल त्यासाठी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसून जो सांगितलेला उपाय आहे तो करायचा आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं यातले सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही. ज्या उपायाची तुम्हाला गरज वाटत असेल, तो उपाय तुम्हाला करायचा आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीची उच्च कोटीची सेवा, दुर्गा सप्तशतीचं पठण केल्यामुळे सुद्धा घरामध्ये असलेले वास्तुदोष नाहीसे होतात आणि आपल्याला देवीची अखंड कृपा लाभते. सिद्धकुंजिका स्तोत्राचं सुद्धा पठण केल्यामुळे घरामध्ये खूप फरक जाणवतो. तर दुर्गा सप्तशतीचं पठण केल्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्राचं सुद्धा पठण करावं, ते एकदा वाचावं. ज्यांना दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करता येतील त्यांनी अवश्य या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये करावे. यामुळे तुमच्या घरामध्ये नवचंडी केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं, एवढा हा प्रभावी उपाय आहे. यासोबतच आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. यामुळे घरामध्ये कुठलीही नकारात्मकता प्रवेश करत नाही. घरात कुठल्याही वाईट शक्तीने प्रवेश करू नये यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला एक वस्तू नवरात्रीच्या दिवसांमध्ये लावायची आहे. याबद्दलची माहिती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. ती वस्तू तुम्हाला जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळेल. तिथून तुम्ही ते आणू शकता. यामुळे कुठलीही नकारात्मक बाधा, वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. शत्रूपासून तुम्हाला मुक्ती मिळेल, एवढं हे प्रभावी यंत्र आहे. हे तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लावलं तरी चालेल किंवा नवरात्रीच्या कोणत्याही एका दिवशी तुम्ही हे यंत्र सिद्ध करून तुम्हाला ते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. तर हे काही उपाय आहेत जे नवरात्रीच्या 9 दिवस तुम्हाला घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी करायचे आहेत. अजून काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.